मला आठवतं रात्रीचे 2 वाजले होते आणि माझा फोन वाजला. उर्दू उठली, रागवली, म्हणाली काय चिवताईगिरी चालू आहे तुमची, रात्री कोणाचे फोन वाजतात. अननोन नंबर होता. म्हटलं जी जनाब फरमाइए. सचिन सर, संजू सॅमसन हियर. I think I have been in constant touch with Sachin sir. म्हटलं अरे संजू बाबा, तू सॅमसंगवर बोल किंवा आयफोनवर बोल, पण आधी रात्री किती वाजलेत हे बघ. मी रात्रीचा झोपतो, आवड आहे मला. मी फोन कट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घराची बेल वाजली. एक माणूस उभा होता. म्हणाला सचिन सर, मुझे आपकी एडवाइस चाहिए. मुझे पता है आपने सचिन तेंदुलकर को भी कैसे स्टार बनाया. मैंने आपको कल रात को भी कॉल किया था. मतलब बोल काय झालं. मुझे ऑस्ट्रेलिया टूर के लिए भी नहीं लेके गए और अभी T20 वर्ल्ड कप के लिए भी मुझे बाहर बिठा के रखा है. When I was sitting outside in Australia, I was not playing a game. मैं चाहता हूँ ये वर्ल्ड कप खेलू. मग मी फोन काढला आणि गवत्याला फोन लावला. हा म्हणजे तुम्ही त्याला गौतम गंभीर म्हणत असाल, पण मी त्याला गवत्याच बोलतो, कारण तो माझ्यासमोर गंभीर नसतो. तो म्हणाला सचिन सर अभी आपको क्या बताऊं, अच्छा प्लेयर है लेकिन बाउंसर को खेल नहीं सकता. म्हटलं गवत्या तू मला फक्त 3 दिवस दे, त्यानंतर मी संजूला रोज सकाळी उठून शिवाजी पार्कला टॅक्सीने घेऊन जायचो आणि माझ्याबरोबर 6 बाउन्सर घेऊन जायचो. त्या सगळ्या बाउन्सरला सांगितलं मी की याला बॉलिंग करा. आणि मी संजूला म्हटलं तू काहीही करू नको, तू फक्त डोळे बंद कर आणि वरच्या पट्टीत खेळ. आणि 7 वाजले की म्हणायचो पॅकअप. 4थ्या दिवशी मी गवत्याला कॉल केला. गवत्या आला. गवत्याने बघितलं संजू 6 बॉलला 6 सिक्स मारतोय. शेवटी गवत्या म्हणाला संजू तू खेलेगा. तिकडून संजू म्हणाला ये. आणि फायनल मॅच पर्यंत संजू सतत माझ्या संपर्कात असायचा. So I thought about what is the mindset required of now. So I reached out to sir and I had huge big conversations with him. And right yesterday also he called me up to check how am I feeling. कॉल करायचा मार्गदर्शनासाठी, कारण त्याला माहिती होतं मी एक ऑलराऊंडर आहे. जो अनुभव माझ्याकडे होता तो संजू सॅमसनकडे नव्हता. ओ लाल मेरी ओ